हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. लवकरच सन मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते, हुकमाची राणी ही, आणि त्याच निमित्ताने आज लॉन्च सोहळा झाला आणि मालिकेचे कलाकार आपल्या सोबत आहेत गप्पा करण्यासाठी. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात तुम्ही दोघेही? दोघेही खूप एक्साइटेड आहोत, खूप नर्वस पण आहोत आणि खूप मजा येते. सगळं शूटिंग वगैरे करताना खूप वेगळा विषय घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय, सो खूप मजा येते. तू काय सांगशील? सेम आय थिंक खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण वेगळा विषय आहे. जसं अक्षयनी मेन्शन केलं तसं मराठी टेलिव्हिजन आय थिंक हिस्ट्रीमध्ये रिअल एवढे मोठे फॅक्टरीज आणि रिअल लोकेशन्स हे आम्ही एक्सप्लोअर करतो आहे, तर त्याची एक वेगळी गंमत असणार आहे. त्यात आता एवढ्या उन्हात आम्ही एवढं सगळं शूट करतो आहे, पण ते करत असताना सुद्धा मला असं वाटतं की ती इतकी एक्साइटमेंट आहे आमच्या सगळ्यांमध्येच, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एक छान टीमवर्क आहे, त्यामुळे ते सगळं जात आहे, म्हणजे सुरळीत निघून जात आहे आणि छानच. म्हणजे आम्ही टोटली पंप्ड आहोत की आता 21 तारखेला आपला शो येणार आहे आणि आपण किल करणार. येस, नक्कीच किल करणार आहात, कारण प्रोमो गाजत आहेत आणि आतापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता आहे की नेमकं काय होणार आहे राणी आणि इंद्राच्या आयुष्यात. तर हे कॅरेक्टर कसं असणार आहे आणि त्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागली? इंद्रजित हे असं कॅरेक्टर आहे, खूप दुर्मिळ आहे. इंद्रजित सारखी माणसं तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये बघायला मिळणार नाहीत. बिकॉज एक 400-500 crores ऑफ व्हॅल्युएशन असलेल्या कंपनीचा मालक, ज्याच्यासाठी पैसा, काम, डील्स करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे अदर दॅन माणुसकी. सो अशी माणसं खूप कमी असतात, त्यामुळे स्वतःला तसं ट्रेन करणं. बट ॲट द सेम टाईम हे एक आहे की प्रेक्षकांपर्यंत कुठला चुकीचा मेसेज जाऊ नये. इंद्रजित त्याच्या वेमध्ये करेक्ट आहे, फक्त त्याची जी काम करण्याची पद्धत आहे ही थोडी लोकांना खटकते, युज्युअल लोकांना, ज्यांची डे टू डे लाईफ खूप नॉर्मल आहे, ज्यांना फक्त रोटी कपडा मकान हे ज्या लोकांचा हेतू असतो लाईफमध्ये, त्यांना त्याची पद्धत खूप खटकते. बट दॅट डझंट मीन की तो रॉंग आहे, तो त्याच्या वेमध्ये करेक्ट. सो हे पोर्ट्रे करणं इटसेल्फ इज अ टास्क. सो मी खूप ट्राय करतोय, प्रयत्न करतोय आणि आय होप प्रेक्षकांपर्यंत चांगल्या वेनेच पोहोचेल. येस, नक्कीच. तू काय नाही, जसं आता इंद्रजितचं कॅरेक्टर आहे त्याच्याच एक्झॅक्टली ऑपोजिट कॅरेक्टर म्हणजे राणीचं आहे. इंद्रजित वर्कहॉलिक आहे, त्याला वेळ पाळायला आवडते. राणी वर्कहॉलिक नाही, राणीला माणसं जोडायला आवडतात, राणीला माणुसकी दाखवायला आवडते, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असावा, ती आनंद वाटू शकेल अशी एक पर्सनॅलिटी आहे. हॅपी गो लकी, बबली, एन्थुझियास्टिक, हे सगळे ॲडजेक्टिव्स तिच्यासाठीच आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ती खूप लढते जस्टिससाठी म्हणा किंवा माणसांच्या हक्कासाठी. ती म्हणजे ती वाली आहे जी एरोप्लेनमध्ये म्हणतात ना की स्वतःचा आधी मास्क घाला आणि मग दुसऱ्यांना वाचवा. ती नाही, ती अख्ख्या एरोप्लेनला मास्क घालेल आणि मग स्वतःचा लावेल, अशी आहे ती. सो हो, हे कॅरेक्टर अनरिअलिस्टिक आहे. आत्ताच्या जगामध्ये मला नाही वाटत असं कोणी असेल. आताची लोक फारच आपण स्वार्थी झालो आहोत किंवा जे काही आपण म्हणू शकतो, पण अशी एक व्यक्तिरेखा साकारणं जी एवढी प्रेमळ, छान, सुंदर, सोज्वळ आहे इज रिफ्रेशिंग. आणि हीच अपोजिट जोडीच बघायला मजा येणार आहे. खरं तर तुम्हा दोघांचं कास्टिंग कसं झालं, पहिली भेट कशी झाली आणि आता एकत्र काम करताय, प्रोमो शूट झाले, आता शूटिंगही सुरू झालं असेल, तर कसा अनुभव आहे सध्यापर्यंतचा? पुढे आपण बोलूच. मी मूळचा म्हणजे मी राहतो ठाण्याला, आणि आमचं जे लुक टेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या त्या साताऱ्याला होत्या. सो आता तुम्ही जो माझा लुक बघताय हा कम्प्लिटली डिफरंट होता. माझी ऑलमोस्ट छावा मूवी आलेली आणि मग तो एक बल्क म्हणा किंवा बियर्ड वगैरे, माझी लिटरली एवढी दाढी होती. सो एकदम मी इन्स्पायर्ड झालेलो आणि मी त्या ह्याच्यात होतो. आणि मी ऑडिशन सुद्धा जे पहिले बनवून पाठवलं ते तसंच पाठवलं, बट स्टील ते अप्रूव्ह झालं. आणि त्यानंतर मला पहिली लुक टेस्ट साताऱ्याला झाली. संध्याकाळी मी घरी पोहोचलो, ऑल द वे फ्रॉम ठाणे, सातारा, ठाणे हा ट्रॅव्हल करून मी घरी पोहोचल्यानंतर मला कळालं की अरे तुला परत यावं लागेल उद्या, बिकॉज तुझी बियर्ड थोडीशी मोठी झाली. सो त्या एका रिझनसाठी मी परत दुसऱ्या दिवशी सकाळी साताऱ्याला आलो, लुक टेस्ट दिली, परत मग इथे आलो आणि नंतर गोरेगावला 2-3 राऊंड्स झाले, आमचे लुक टेस्ट वगैरे परत झाली आणि अशा सगळ्या प्रोसेसमधनं फायनली कास्टिंग लॉक झाला. मेहनत रंगलाई खूप जास्त. येस, आय थिंक ऑलमोस्ट सिमिलर प्रोसेस होती की ऑडिशनचं कळालं. मी पुण्याची आहे,
मी थिएटर करत होते पूर्वीपासून, तर त्याच सर्कलमधून आपल्याला कळतं की इकडे इकडे मालिका आहे, हे पात्र आहे. त्याच्यासाठी मग मी ऑडिशन माझी पाठवली. ऑडिशन मग कदाचित त्यांना आवडली असेल म्हणून मग त्यांनी मला लुक टेस्टसाठी बोलवलं. मला वाटतं अक्षयला भेटायच्या आधीच एक दिवस माझ्या 2 लुक टेस्ट ऑलरेडी झालेल्या होत्या, तेव्हा मी पण तेच अपडाऊन करत होते. पुण्याला टच झाले परत की ते फोन करत होते की ये परत साताऱ्याला, मग परत सातारा. असं 3-4 दिवस आम्ही हे केलं आणि त्याच्यानंतर लॉक झालो आणि देन रेस्ट इज हिस्ट्री. बरं, श्वेता ताई आणि नंतर राहुल सर यांच्यासोबत काम करताय, तर तो एक अनुभव, एखादा किस्सा त्यांचा काय सांगता? ॲक्च्युली असं आहे की राहुल दादांना आय वॉज 7 years old जेव्हा राहुल दादांची मालिका मी टी व्हीवर बघायचो, बोक्या सात बंडे. तर मी तेव्हापासून मला ॲक्टिंग वगैरे करायचं हे सगळं होतं माझ्या डोक्यात की मी कधीतरी ॲक्टिंग करेन आणि मग मी कधीतरी टी व्हीवर शोज करेन, मूवीज करेन. पण हे कधी मी इमॅजिन केलं नव्हतं की यार मी ज्या व्यक्तीला 7 वर्षाच्या असताना मी टी व्हीवर बघायचो त्या व्यक्तीसोबत मी काम करेन. आणि पहिल्या दिवशी राहुल दादा आले आणि पहिल्या दिवशी ते एक असतं, एक सगळे आपापल्या कम्फर्ट झोनमध्ये असतात, मिक्स झालेले नसतात. सो आवाज लागे एवढे सिनियर आर्टिस्ट आहेत आणि ह्यांच्यासोबत आता फादर सन बॉन्ड कसा बनेल. बट सेकंड डे जेव्हा रिहर्सल चालू झाली आणि राहुल दादा मला एवढे ओपन की म्हणजे त्यांनी फीलच नाही होऊ दिलं की ते खूप जास्त सिनियर आहेत आणि आम्ही तर आत्ता म्हणजे असं बिलकुल त्यांच्यासोबत फील नाही झालं. आणि आत्ता सुद्धा शूट चालू असताना पण एवढी मजा मस्ती वगैरे ते करतात. सो मला कधी फीलच होत नाही की अरे ते सिनियर आर्टिस्ट आहेत आणि आम्ही काय आमच्यात तसं काही आहे वगैरे. सो एकदम मजा येते त्यांच्यासोबत काम करताना. खूप करेक्टली सांगितलं त्याने. मुळातच मला असं वाटतं की जे सिनियर आर्टिस्ट असतात सेटवरती, त्यांनी जर आमच्यासारख्या नवीन लोकांना वॉर्म्थ दिली आणि प्रेमाने वागवलं तर ते सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. आणि त्याच्यामुळे आमच्या सेटवरती आम्हाला असे कलाकार भेटले आहेत ज्यांनी आम्हाला अजिबात अनकम्फर्टेबल फील करून दिलं नाही किंवा त्यांनी असं कधीच आम्हाला दाखवलं नाही की तुम्ही नवीन आहात, तुम्ही शिकून या वगैरे. नाही, जेव्हा माझा एखादा कॅमेरा लुक जातो किंवा माझा एखादा फंबल होतो किंवा मी कुठेतरी अडते तेव्हा राहुल दादा मला जर आजूबाजूला असेल तर तो सांगतो हे बघ असं करशील तर तुला ते इझी पडेल. इनफॅक्ट आमचे बाकीचे कलाकार सुद्धा. सो मला असं वाटतं ते आहेत म्हणून ही एक लर्निंग प्रोसेस बनते आमच्यासाठी, कारण त्यांचे एक्सपिरियन्सेस बीटच नाही करू शकत आपण. पण शिकायला भरपूर मिळतं आणि हेच आहे म्हणजे हीच गंमत आहे ह्या सेटची. येस. बरं, शेवटचा प्रश्न, तुमच्या इंटरॅक्शन बद्दल आपल्याला कळलं नाही. मी तुम्हाला मध्ये प्रश्न विचारला होता की पहिलं इंटरॅक्शन दोघांचं कसं होतं आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर ती काय असेल? पहिलं इंटरॅक्शन माझं म्हणजे लुक टेस्टच्या दिवशी आम्ही फोटोज क्लिक करत होतो आणि फोटोज क्लिक करत असताना मी तिला प्रश्न विचारला की अगं तू कितव्यांदा येतेस इथे. हे फोटोज क्लिक करताना आमचं कन्व्हर्सेशन झालं आणि शी वॉज लाईक की मी 3rd टाइम येते, मग मी 2nd टाइम येतो. हे आमचं पहिलं कन्व्हर्सेशन होतं. आणि आमचं दोघांचंही असं आहे की म्हणजे आय डोंट नो, ती सांगेल तिचं. माझं असं आहे की मी इंट्रोवर्ट आहे थोडासा. जोपर्यंत माझी वाईब मॅच होत नाही समोरच्याशी तोपर्यंत मी जास्त ओपन होत नाही. सो फर्स्ट डे आणि ती पण शांत होती, मी पण ऑब्व्हियसली इंट्रोवर्ट, मी तर शांतच राहीन, ती पण शांत होती. सो मला एक असं होतं की यार असे दोघंच आम्ही शांत बसून राहिलो. बट नंतर जसं कास्टिंग लॉक झालं, मग 2-3 लुक टेस्ट झाल्या, रिहर्सल झाल्या, मग समज अरे येतो आपलाही वाईब आहे. तेच जसं तरी मी सांगितलं की आम्ही लुक टेस्टला लांब बसलो होतो, पण ते एक असतं ना की अच्छा आलाय कोणीतरी ऍक्टर आहे ना, तो पण बघतोय, तर ती लुकालुकी होते पण कोणी बोलत काहीच नाही. आणि मग पण तो जो एक सायलेन्स होता तो ऑकवर्ड नव्हता, थँकफुली तो ऑकवर्ड नव्हता, ते एक छान सायलेन्स होता. तेव्हा असं कळालं होतं की ओके ठीक आहे, कम्फर्ट बिल्ड होऊ शकतो इथे. आणि मग जेव्हा मी बोलायला वगैरे लागलो प्रोसेस इंटू, तर कळलं की नाही तो ठीक आहे, जमेगा, कम्फर्ट आहे, काम करायला मजा येणार आहे. बरं, जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, कारण तुर्तास आपण इथेच थांबतोय, मालिका सुरू झाल्यानंतर अजून बरंच काही आपल्याकडे बोलण्यासाठी येईल. प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की खूप तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची गरज आहे. आणि आय नो जसं आजपर्यंत तुम्ही सन मराठीच्या सगळ्या मालिकांना सपोर्ट करत आलात तसं आमच्याही मालिकेला कराल. सो 21 एप्रिलपासून आम्ही येतोय संध्याकाळी 7 वाजता सन मराठीवर. हुकमाची राणी ही. येस, थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.